Hello students, welcome in our channel. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींचे वर्गीकरण हे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे केलेलं आहे हे पाहिलं होतं. कशामध्ये केलं? अबीजपत्री आणि बीजपत्री. तर हे जे वर्गीकरण आहे याच्यामध्ये कोणते कोणते विभाग आहेत, त्याची कोणकोणती उदाहरणं आहेत आणि त्याची वैशिष्ट्य काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, वनस्पतींचं वर्गीकरण हे दोन उपसृष्टीमध्ये करण्यात आलेलं आहे, अबीजपत्री आणि बीजपत्री. आता अबीजपत्री शब्दातच आहे या ठिकाणी. कशाला म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? अबीजपत्री कशाला म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? तर ॲक्च्युली त्याला इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅम्स असं म्हटलं जातं. तर क्रिप्टो म्हणजे काय असतात? हिडन, आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत म्हणजे प्रजननांगे ही लपलेली असतात. आणि यांचं जे प्रजनन आहे ते बीजाणूंद्वारे होतं, कारण त्यांच्यामध्ये प्रजनन संस्था विकसित झालेली नाही. आणि म्हणूनच अशा वनस्पती ज्या आहेत ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीची रचना आहे, प्रजननांगे विकसित झालेली नाही आहेत, लपलेली आहेत, पण प्रजनन त्यांच्यामध्ये घडून येतं. ठीक आहे. तर अशा सर्व वनस्पती या उपसृष्टी अबीजपत्री याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. आता या अबीजपत्री उपसृष्टीचं पुन्हा काय करण्यात आले? 3 विभागामध्ये वर्गीकरण केले. तर त्यातला पहिला विभाग आपण बघणार आहे तो म्हणजे थॅलोफायटा. तर थॅलोफायटा म्हणजेच काय? तर त्यांची जी प्लांट बॉडी असते, म्हणजेच त्यांच्या वनस्पतींचं जे शरीर असतं ते कसं असतं म्हटलं जातं त्या ठिकाणी? थॅलस असतं असं त्यांना म्हणतात. जवळपास सगळ्या काय म्हणतो आपण, शैवाल किंवा या गटालाच शैवाल म्हणतात असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. हे झालं. आता यांच्यामध्ये एक एक मुद्दे आपण कसे बघणार आहेत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहिलं, ह्या कुठं आढळतात, त्यांचा आढळ कुठं आहे. दुसरं, त्यांचे अवयव कसे असतात हे दुसरं बघणार आहे आपण त्या ठिकाणी. त्यानंतर तिसरं सांगता येते त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर शरीर कशा पद्धतीनं असेल ते, आणि संवहनी संस्था, आणि एक महत्त्वाचं म्हणजे प्रजनन. तर असे काही मुद्दे विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, यांचं वर्गीकरण करणार आहोत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला घेतलं आपण त्या ठिकाणी तर कुठं आढळतात, यांचा आढळ कुठे आहे? तर या वनस्पती शैवाल शब्दातच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रामुख्याने कुठं आढळतात? पाण्यात आढळतात. ठीक आहे. मग आता आपल्याला फक्त माहिती आहे आपल्या आजूबाजू जेवढं पाणी त्याच्यामध्ये शैवाळ असणार आहे किंवा असते शैवाल. पण शैवाल हे फक्त गोड्या पाण्यातच नाही तर खाऱ्या पाण्यात सुद्धा सापडते. म्हणजेच यातल्या काही वनस्पती ह्या गोड्या पाण्यात तर काही वनस्पती या खाऱ्या पाण्यात आढळतात. झालं, पहिलं समजलं आपल्याला. पहिलं वैशिष्ट्य काय सांगणार आहे या ठिकाणी? या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात असतात. त्यातील काही या काय असतात? गोड्या पाण्यात, तर काही या खाऱ्या पाण्यात. दुसरा मुद्दा बघू आपण, अवयव. तर शैवाल सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बरोबर आहे, जे डोळ्याला फक्त दिसतं तंतुमय शरीर रचनेसारखं, बरोबर आहे का? पण ॲक्च्युली त्याला तुम्ही इतर आंब्याच्या झाडाप्रमाणे तुम्हाला त्याचं मूळ, खोड, पानं दिसतात का हो? नाही दिसत. म्हणजेच यांमध्ये मूळ, खोड, पान असे विशिष्ट अवयव नसतात, पण हिरव्या दिसतात का? अर्थातच त्यांच्यामध्ये काय आहे? हरितद्रव्य आहे. ठीक आहे, हरितद्रव्य आहे. तर तुम्हाला अगदी खालच्या वर्गापासून शिकत आलेलं स्पायरोगायरा माहिती आहे. तर स्पायरोगायरामध्ये जे हरितद्रव्य असतं ते स्पायरल, सर्पिल आकार म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीचं हरितलवक असतात, म्हणून त्याला स्पायरोगायरा असं नाव दिलेलं आहे. अशा बऱ्याचशाच त्या ठिकाणी काय आहेत? शैवाल वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये काय असतं? हरितलवक असतंच. म्हणून तर त्यांना वनस्पतीमध्ये घेतलं आहे ना. वनस्पतीमध्ये घेतलं आहे, शैवाल हरितलवक आहे, म्हणजे अर्थातच त्या काय आहेत? स्वयंपोषी आहेत. आता या ज्या वनस्पती आहेत यांमध्ये काही एकपेशीय असतात तर काही वनस्पती बहुपेशीय असतात.
काही अगदीच लहान असतात तर काही मोठ्या सुद्धा असतात. शैवाल जे आपण पाहतो आपल्याला माहिती आहे फक्त ते काय ते नुसतं आपल्याला तंतुमय धाग्याचा काय दिसतो आपण पुंजका पाहतो एवढंच माहिती आहे. म्हणजेच ते आपल्याला त्याचं ॲक्च्युली त्याची जी रचना आहे जी तुम्हाला स्पायरोगाराच्या आकृतीमध्ये दाखवली ती तुम्हाला मायक्रोस्कोपलाच पाहता येणार आहे. बरोबर आहे. याचा अर्थ सूक्ष्म आहे. पण काही अशा असतात की ज्या आपण डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू शकतो म्हणजेच त्या मोठ्या आकाराच्या सुद्धा असतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगता येईल स्पायरोगारा ही सूक्ष्म आहे. अशा बऱ्याचशा तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत त्या ठिकाणी. युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम अशा सुद्धा त्या ठिकाणी वनस्पती आहेत. आता यानंतर पुढचं जर सांगायचं झालं तर आता मगाशी सांगितलं ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांचं शरीर हे काय असणार अगदी सॉफ्ट आणि तंतुरूपी आहे. ओके. आता याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग सांगायचा तो म्हणजे कुठला तर मूळ खोड पान हे अवयवच नाही आहे त्यामुळं आणि मुळातच त्या पाण्यात वाढतात. तर पाणी वाहून नेण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संवहनी संस्था किंवा अन्न वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची संवहनी संस्था उती संस्था असण्याचा विषयच येत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये संवहनीचा अर्थ काय वाहून नेणारी संस्था तर ती संवहनी उती संस्था यांच्यामध्ये नसते. लक्षात अस्तित्वात नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण थॅलोफायटा या विभागाची वैशिष्ट्ये सांगू शकतो. ठीक आहे. मला वाटतं इथंपर्यंत समजलं असेल. आता याच्यानंतर पण त्याच्या आधी तुम्हाला पुस्तकामध्ये दिले म्हणून तसं काही फार विशेष नाही आहे पण सांगितले म्हणून एक सांगते तर किण्व आणि बुरशी ह्यांचा काय आहे त्या ठिकाणी स्वतंत्रपणे समावेश एका वर्गामध्ये केलेला आहे. माहिती आहे आपल्याला तो म्हणजे कुठला तर कवक. ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका आहे पण त्या स्वयंपोषी नाही आहेत कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाही आहे आणि म्हणून त्यांचा जो त्या ठिकाणी काय म्हटलेलं त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे त्यांचा जो समावेश आहे तो कवक या ह्याच्यामध्ये करण्यात आला सृष्टीमध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. बरं. आता याच्यानंतर पहिला विभाग झाल्यानंतर दुसरा विभाग आपण बघणार आहे तो म्हणजे कुठला ब्रायोफायटा. ठीक आहे. तो म्हणजे कुठला बघणार आपण त्या ठिकाणी ब्रायोफायटा. आता तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा आता या दिवसात आपल्याला सरास पाहायला मिळतो भिंतीवरती हिरवट असं गालीच्या हिरवा मोगार गालीच्या दिसतो आपल्याला पाहिलेला आहे आपण. ठीक आहे. मग भिंती असतील किंवा जुन्या आपले किल्ले वगैरे असतात त्यांच्यावरती सुद्धा या दिवसामध्ये जरा पाहिलं तर तुम्हाला अगदी हिरवगार दिसणार आहे. कारण हे दिवस जे पावसाळ्याचे आहेत ते म्हणजेच काय त्यांच्या प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि या दिवसामध्ये त्या ठिकाणी कारण पाऊस बरोबर आहे आणि त्यांच्या प्रजननासाठी काय आहे त्यांना पाण्याची गरज असते आणि म्हणूनच त्यांची त्या ठिकाणी सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रजनन झाल्यामुळे हिरवगार दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे. पण आढळतात कुठं तर मी सांगितलं कुठं विटांवर असेल भिंतींवर खडकांवर किंवा बऱ्याचदा अशी ओलसर जमीन असेल तर त्या ओलसर जमिनीवर सुद्धा हिरवागार गालीच्या हांतरल्यासारखं तुम्हाला पाहायला मिळतं मोकळ्या पटांगणावर वगैरे. तर याचाच अर्थ या वनस्पती जमिनीवर वाढतात कारण आपण मुद्दे जे घेतोय लक्षात ठेवण्यासाठी ते कसे सांगितले ते पहिला काय बघायचं आपण आढळ बघायचं आहे. तर कुठं सापडतात या वनस्पती तर ओल्या मातीत वाढतात. पण आत्ता जास्त दिसतं ना प्रमाण तुम्ही हेच जर दिवाळीनंतर जर बघितलं थंडीच्या दिवसात हिवाळ्यामध्ये तर हे तुम्हाला वाळलेले दिसतात. त्यावेळेला अगदी हिरवागार गालीच्या दिसणार नाही. का कारण त्यावेळेला पावसाचं प्रमाण कमी झालेलं असते ना पूर्णपणे पाऊस त्या ठिकाणी थांबलेला असतो. पण आत्ता हिरवागार का दिसतोय गालीच्या कारण आत्ता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यांच्या प्रजननासाठी तो अनुकूल आहे. ठीक आहे. म्हणजेच यांना प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या ठिकाणी यांना जमीन आणि पाणी दोन्ही गरजेचं आहे आणि म्हणूनच लक्षात ठेवा जे दोन्ही ठिकाणी असतात त्यांना उभयचर म्हणतो आणि ही वनस्पती आहे ज्याला दोन्हीची गरज आहे आणि म्हणून यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. तुमच्या स्वाध्यायामध्ये कार्नेद्याला प्रश्न विचारलेला आहे काय तर ब्रायोफायटाला वनस्पती सृष्टीचे उभयचर का म्हणतात तर काय लिहिणार तुम्ही कारण त्या ओल्या मातीत वाढतात आणि प्रजननासाठी त्यांना प्राण्याची आवश्यकता असते म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. हे झालं पहिलं. ठीक आहे. त्यानंतर त्यांची शरीर रचना हा दुसरा मुद्दा आपण पाहणार आहे. तर यांचं जे शरीर आहे यांची जी शरीर रचना आहे ती चपटी रिबिनीसारखी लांबट असते. ठीक आहे. शरीर रचना चपटी रिबिनीसारखी लांबट आहे तुम्हाला आकृत्यांमध्ये दिसेल
दोन्ही बाजूने चपटी असणार आहे. पण त्यांच्यामध्ये मूळ, खोड, पान हे अवयव पाहायला मिळणार नाहीत. ऑलरेडी आपण त्यांना अबीजपत्रीमध्ये बघतोय, म्हणजे माहितीच आपल्याला त्यांच्यामध्ये मूळ, खोड, पान अवयव नसतात. पण पानांसारखी रचना तुम्हाला थोडीफार पानांसारखी रचना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मुळांसारखा भाग आहे. ठीक आहे, मुळांसारखा भाग आहे जो महत्त्वाचा आहे, ज्याला मुलाभ म्हणजेच रायझॉइड्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं कोणतं सांगता येईल? या ज्या वनस्पती आहेत तर या वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान हे अवयव नाहीच आहेत. त्यामुळं पुन्हा अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या ज्या ऊती म्हणजे संवहनी ऊती संस्था जी आहे ती यांच्यामध्ये नाही. आणि शेवटी आपण बघणार आहे ते म्हणजे कोणतं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, तर या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशी स्वयंपोषी असतात. आणि ह्यांचं जे प्रजनन होतं, जे मगाशीच मी सांगितलं आहे, ते कशामार्फत केलं जातं? बीजाणूंमार्फत केलं जातं. बीजाणू निर्मितीने यांच्यामध्ये काय घडून येते? प्रजनन प्रक्रिया घडून येते. आता बीजाणू म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात जे काय होतात? पडलेले असतात इतरत्र. आणि पावसाळ्यामध्ये म्हणजेच अनुकूल परिस्थितीमध्ये किंवा कुठं पाणी मिळेल त्या ठिकाणी काय होतात? ते रुजू होतात आणि त्यापासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. पण त्याला मूळ, खोड, पान अवयव नाहीत. ठीक आहे, तर असे हे आपण ब्रायोफायटाची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगू शकतो. यामध्ये कोणती उदाहरणं दिलीत? मॉस, मर्केन्शिया, अँथोसिरस, रिक्सिया. बघा तुम्ही यांच्या आकृत्या जर बघितला तर तुम्हाला दिसतं या ठिकाणी पूर्णपणे त्यांची शरीररचना ही दोन्ही बाजूनी चपटी आहे. आता त्यानंतर तिसरा विभाग आपण या ठिकाणी बघणार आहे तो म्हणजे टेरिडोफायटा. ठीक आहे, टेरिडोफायटा म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी, तर बऱ्याच वेळेला गार्डनमध्ये आपण जर गेलो बागेमध्ये तर असे मस्त छान अट्रॅक्टिव्ह असे झुडपं दिसतात. ठीक आहे, त्याला नेचे असं म्हटलं जातं. तर हे जी नेची वनस्पती आहे ही या वर्गामध्ये येते. कुठल्या? टेरिडोफायटामध्ये. मुद्द्यानुसार जो तर आता कुठं आढळतात? अर्थात बागेत आपण बनतोय म्हणजेच कुठं? जमिनीवरती. या वनस्पती जमिनीवर असतात. ठीक आहे, शरीर रचना जर घेतली त्यांची तर सर्वसाधारण त्या ठिकाणी वनस्पतींप्रमाणे असते. का असते? कारण काय सांगितलं, या वनस्पती ज्या आहेत या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव त्या ठिकाणी थोडेफार आपल्याला पाहायला मिळतात, असतात. ठीक आहे, त्यानंतर अवयव असतात पण त्यांना फळं आणि फुलं या ठिकाणी येत नाही, कारण अबीजपत्री वनस्पतींनाच अपुष्प वनस्पती असं सुद्धा म्हटलं जातं. अपुष्प, पुष्प म्हणजे फूल, फुलं येत नाहीत आणि फुलं जिथं नाही आहेत तिथं फळांची निर्मिती होणं शक्यच नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं म्हणून मूळ, खोड, पानसारखे अवयव असतात पण त्या ठिकाणी काय सांगितलं? फुले फळे येत नाही. झालं. दुसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर कुठला सांगता येईल त्या ठिकाणी, तर त्यांच्यामध्ये आता या ठिकाणी मूळ, खोड, पान अवयव आहेत असं आपण म्हटले, म्हणजेच मुळाद्वारे पाणी शोषून घेऊन वरच्या भागापर्यंत पोहोचवणार आणि पानं आहेत म्हणजे वनस्पती अन्न तयार करणार, तर ते सुद्धा पोहोचलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी अन्न व पाणी वहन करण्यासाठी संवहनी संस्था असते. आणि शेवटी त्या ठिकाणी बघणार ते म्हणजे त्यांचं प्रजनन. तर या वनस्पतींचं जे प्रजनन होतं ते अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक अशा दोन्ही प्रकारचं याच्यामध्ये प्रजनन होतं. तर अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे होतं. जे बीजाणू या वनस्पतींच्या पाठीमागील बाजूस तुम्हाला चित्रामध्ये दिसतं या ठिकाणी. ठीक आहे, तर ते जे स्पॉट दिसतात तपकिरी रंगाचे, चॉकलेटी रंगाचे जे स्पॉट दिसतात, तर ते जे स्पॉट आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? बीजाणुधानी. ओके, आणि या बीजाणुधानीमध्येच त्या ठिकाणी काय असतात? बीजाणू असतात जे इतरत्र पसरल्यानंतर त्या ठिकाणी काय होते? त्याच्यापासून नवीन वनस्पती निर्माण होते, म्हणजेच प्रजनन झालं ना. ठीक आहे, पण हे प्रजनन जे आहे ते अलैंगिक प्रजनन आहे. आणि लैंगिक प्रजनन जे होतं ते कशाद्वारे होतं? तर युग्मक निर्मितीद्वारे होते. आता सध्या फक्त युग्मक निर्मितीद्वारे एवढंच लक्षात ठेवा, कारण यामध्ये तुम्हाला याबद्दलचं डिटेल अभ्यास जो आहे तो तुम्हाला 10वीला करायचाच आहे. ठीक आहे, तर एवढंच लक्षात ठेवा, अलैंगिक प्रजनन बीजाणू आणि लैंगिक युग्मक निर्मितीद्वारे होते.
ठीक आहे. यामध्ये उदाहरण जर घेतलं तर मगाशी पहिला सांगितलं नेचे, जिला नेफ्रोलिफिस फर्न असं म्हटलं आहे. मार्सिलिया, टेरिस, ॲडियंटम, इक्विसेटम, सेलेजिनेला, लायकोपोडियम असे वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला इथं देण्यात आलेली आहेत. ठीक आहे. तर मला वाटते इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजलेला असेलच. यातूनही जर काही तुम्हाला शंका असेल, वाटत असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून त्या शंकांचं मी निरसन करू शकेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचं निरसन केलं जाईल, पण त्यासाठी तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत आल्या पाहिजेत. कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जितका जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल परीक्षेसाठी. आणि माझी याच्या पाठीमागं खूप मेहनत आहे, म्हणून एक छोटंसं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा. ठीक आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.